धाराशिवच्या तेरणा धरणातून सलग 6व्या दिवशी ही विसर्ग सुरू। अतिवृष्टीमध्ये 5 वेळा भरलं धरण। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भुसावळच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसानं वाढली पाण्याची पातळी। 12 दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग। राज्यात पावसाचा जोर ओसरणार। कमी दाबाचा पट्टा गुजरातकडे सरकला। कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांबाबत ठोस मदतीची घोषणा होण्याची शक्यता। बीडच्या नारायणगडावर दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात। मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत होणार दसरा मेळावा। जरांगे काय बोलणार याकडे लक्ष। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोटला परिसरात आंदोलनादरम्यान लाठीचार्ज। पोलिसांनी 200 जणांवर केला गुन्हा दाखल, तर 39 जणांना घेतलं ताब्यात। जेलमधून सुटल्यानंतर मिरवणूक काढत रील्स व्हायरल करणाऱ्या गुंडांना नाशिक पोलिसांनी घडवली अद्दल। पोलीस ठाण्यापासून ते बिटको पॉइंट पर्यंत काढली धिंड। पूरग्रस्त भागातील 12वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। 12वी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी सरकारकडून 15 दिवसांची मुदतवाढ। शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। सप्टेंबरमध्ये सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ। चांदीचे दर 1.5 लाखांच्या जवळ, तर सोन्याचे दर सुमारे 1,19,000च्या उंबरठ्यावर। औषधानंतर आता ट्रम्प यांचा चित्रपट उद्योगाला धक्का। अमेरिकेबाहेर बनलेल्या चित्रपटांवर लागणार 100% टॅक्स। आणि आजपासून महिला वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात। भारताचा सलामीचा सामना श्रीलंका संघासोबत। मॉन्सूनने दिलेल्या अंदाजानुसार चंद्रपुरात गेल्या 3 दिवस संततधार पाऊस कोसळतोय। शेतपिकं उद्ध्वस्त झालेली आहेत। अशाही स्थितीत जिल्ह्याचं नाव दुष्काळग्रस्त यादीत नसल्यानं शेतकऱ्यांपुढे नवं संकट आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात पावसाची संततधार सुरू आहे। शहरात पडणाऱ्या पावसामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांची तारांबळ उडाली। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामध्ये मन्याड नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली। धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। उजव्या कालव्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला होता आणि त्यामुळे उजव्या कालव्याची भिंत फुटण्याची भीती निर्माण झाली आहे। पण गेल्या 12 तासांपासून मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं विश्रांती घेतल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे। उजव्या कालव्याची भिंत फुटण्याचा धोका कमी झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी शेतवस्तीवर 2 वर्षाची चिमुकली खेळत असताना चिमनदडी या नदीपात्रात वाहून गेली। एनडीआरएफकडून चिमुकलीचा शोध सुरू आहे। जळगावच्या पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरात मातीच्या घराचं छत कोसळलं। 2 मुलं ढिगाऱ्याखाली दाबली गेली। दुर्घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला, एक मुलगा गंभीर जखमी झालाय। मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। नांद्रे सायगाव या रस्त्यावरील मन्याड धरणाकडे जाणाऱ्या पुलाचा भराव वाहून गेला आणि त्यामुळे तो पूल वाहतुकीकरता बंद करावा लागला। जळगावच्या चाळीसगाव शहरातील भाजी मंडई पुलावरून गोविंदा पवार या तरुणानं नदीत उडी घेतली। तो पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला। महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं तातडीनं घटनास्थळी पोहोचून बोटीद्वारे आणि दोरखंडाच्या सहाय्यानं शोध मोहीम सुरू केली आहे। इथेनॉलच्या मुद्द्यावरून नितीन गडकरींनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलंय। मी खोटी कामं केली नाही, त्यामुळे कुणी कितीही आरोप केले तरी मी विचलित होणार नाही असं गडकरी म्हणाले। ज्या लोकांचा धंदा मारला गेला ते माझ्यावर नाराज झाले, त्यांनी माझ्या विरोधात पेड न्यूज सुरू केलेले आहेत असं विधान गडकरींनी केलं। साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात असलेल्या कोयना नगरला रात्री 12:09 भूकंपाचा धक्का बसला। कोयना धरण परिसरामध्ये 3.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला।
कोयनेपासून 4 किलोमीटर अंतरावर हिरवा गावच्या नैऋत्येला 6 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. जालन्यामध्ये धनगर समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची खासदार ओमराजे नाईक निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भेट घेतली. राज्यानं लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा, दीपक बोराडेंचा अंत बघू नये असं म्हणत दोघांनी बोराडेंना पाठिंबा दिला. भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे मासेमारी नौकांनी खोल समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आले. या पार्श्वभूमीवर आपल्या नौकांच्या सुरक्षिततेकरता तब्बल 82 मासेमारी नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरामध्ये आश्रयाकरता दाखल झालेल्या आहेत. सोलापूर शहरामध्ये विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 2 ऑक्टोबरला मिरवणुका काढल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्या दिवशी सकाळी 6 पासूनच मिरवणूक संपेपर्यंत शहरातले अनेक मार्ग वाहतुकीकरता बंद असतील, काही मार्ग बदलले जातील. शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा अष्टमीचा जागर आणि नगर प्रदक्षिणेचा सोहळा आज साजरा होतोय. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. रात्री 9 वाजता शार्दूल वाहनातून अंबाबाई नगर प्रदक्षिणेकरता बाहेर पडेल. हा सोहळा पाहण्याकरता हजारो भाविकांना आस लागलेली आहे. गोवा हद्दीतून सिंधुदुर्ग हद्दीत दाखल झालेल्या ओंकार हत्तीचं वास्तव्य सातोसे परिसरात आहे आणि त्याला दोडामार्ग तालुक्यातील केर जंगलमय भागात सोडण्याचा प्रयत्न वन विभाग करत आहे. जलद कृती दलाकडून हे प्रयत्न सुरू आहेत. ओंकार हत्तीकडून भातशेतीचं नुकसान केलं जाते, त्यामुळे शेतकरी मात्र हवाल दिलाय. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील बनपुरी इथं भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याला कुत्र्यांनी पळवून लावलं. गेल्या अनेक दिवसांपासून ढेबेवाडी विभागात पाळीव प्राणी पक्षी यांच्यावर बिबट्यानं हल्ले चढवलेले आहेत. मात्र एका बिबट्याला कुत्र्यांनी पळवल्याचं सीसीटीव्हीत समोर आलं. पुणे सातारा महामार्गावर रस्त्यावर मोठा खड्डा होता. कारनं अचानक ब्रेक लावला. यामध्ये एकामागोमाग एक अशा 3 कार एकमेकांना धडकल्या आणि अपघात झाला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि दुखापत झाली नाही कुणाला. किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबार केल्या प्रकरणात फरार झालेला गुंड निलेश घायवळ हा स्वित्झर्लंडला पळून गेला आहे. त्यानं 90 दिवसांचा व्हिसा मिळवल्याची माहिती पोलिसांना मिळतेय. बनावट कागदपत्राद्वारे पासपोर्ट प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. सोलापूरसह मराठवाड्यातली पुरानं खरीपाची पिकं वाहून गेलेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार 60 लाखांहून अधिक हेक्टरवरची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. आगामी काळात कडधान्य आणि खाद्यतेलाचे भाव भडकण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यातील अतिवृष्टीचा परिणाम कृषी व्यापारावरही झालाय. तुटवड्यामुळे हिरव्या मिरचीचे दर दुप्पट झाले असून ते 80 ते 150 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलेत. राज्याच्या विविध भागांमध्ये झालेली अतिवृष्टी आणि वाढलेली आवक यामुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे मुंबईतील बाजारपेठांमध्ये केळी 40 ते 60 रुपये प्रति डझन या दरामध्ये मिळत आहे. या दरांमधील घसरणीचा फायदा ग्राहकांना मिळत असला तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका सहन करावा लागतोय. पूरग्रस्त भागातील 12वीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश आल्यानंतर चौकशी करून मुदतवाढ देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोने आणि चांदीच्या बाजारपेठेत पुन्हा एकदा तेजीचं वारं वाहू लागलंय. सप्टेंबर महिन्यामध्ये चांदीनं तब्बल 21,527 रुपयांची झेप घेतली होती. सध्या चांदीचे किलोमागे दर 1,49,247 रुपये आहेत. तर सोन्याच्या किमतीमध्येही मोठी उसळी दिसून आली आहे. सोन्याने सुमारे 11,000ची वाढ नोंदवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला आणखी एक मोठा धक्का दिलाय. ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर निर्मित झालेल्या सगळ्या चित्रपटांवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा फटका भारतात तयार होणाऱ्या चित्रपटांनाही बसणार आहे. एक सविस्तर बातमी. धाराशिवमध्ये नेहमी दुष्काळाच्या गर्दीत अडकलेलं तेरणा धरण कोरडं असलेलंच बघायला मिळायचं. यंदा मात्र हे धरण अतिवृष्टीच्या पावसानं 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, तब्बल 5 वेळा भरलं. गेल्या 5 दिवसांपासून हे धरण ओसंडून वाहत आहे. या धरणाच्या पाण्यानं धाराशिव तालुक्यातील आणि तेर परिसरातील 13 गावं, लातूर भागातील काही गावं व्यापलेली आहेत. सगळा परिसर पाण्यानं व्यापून टाकल्यानं याच पाण्याची दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये चित्रित केली आहेत. भुसावळच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या हलक्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली. गेल्या 48 तासात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल 32 मिलीमीटर पाऊस झालाय. त्यामुळे धरणाचे 12 दरवाजे 1.5 मीटरनं त्यामुळे उघडावे लागलेले आहेत. धरणामधून सध्या 49,000
582 क्युसेक प्रति तास इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परत एकदा गावाकडच्या 50 बातम्या. सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना जाहीर केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेली प्रभाग रचना 6 ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे. निवडणुकीकरता 1 जुलैपर्यंतची मुदत मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. मुंबई रुग्णालयांमध्ये महानगरपालिकेच्या आता रुग्णांना परवडणारी जेनेरिक औषधं उपलब्ध होणार आहेत. याकरता महापालिकेनं नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्युरमेंट प्रोसेसिंग अँड रिटेलिंग कॉपरेटिव्ह ऑफ इंडिया लिमिटेड या रुग्णालय परिसरामध्ये औषध दुकानं सुरू करण्याची परवानगी त्यांना दिली आहे. या दुकानांकरता आवश्यक जागा महापालिका उपलब्ध करून देणार आहे. गेल्या काही वर्षात परवडणाऱ्या घरांची पुरेशा प्रमाणात निर्मिती झालेली नाही. मात्र 2030 पर्यंत परवडणाऱ्या घरांकरता तब्बल 70,000 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून मुंबई आणि पुण्यात 35 लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती होईल. सातत्यानं मुंबईतील चौपाट्यांवर वाढणारी गर्दी आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई महापालिकेने जीवरक्षकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय. अग्निशमन दलाअंतर्गत येणाऱ्या जीवरक्षक सेवांचे चौपाट्यांवर व्यवस्थापन करण्याकरता 3 वर्षांसाठी एका नवीन खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि त्याकरता निविदा काढण्यात आलेली आहे. नवरात्र आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्याकरता मुंबई पोलिसांनी सोमवारपासून पुढील 2 महिन्यांकरता प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले आहेत. मूर्तीचे अवशेष फोटो आणि व्हिडिओ स्वरूपात चित्रित करून ते सोशल मीडियावर शेअर करण्यास बंदी घातली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आजूबाजूच्या परिसरात हायराईज फटाके, लेझर बीम, पतंग, फुगे सोडणं, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तूंच्या वापराला बंदी घालण्यात आली आहे. राज्यात विविध ठिकाणी झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थी बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेरीकरता नोंदणी करू शकले नाहीत. या सगळ्या इच्छुक विद्यार्थ्यांकरता भारतीय परिचर्या परिषदेनं प्रवेशाची अंतिम तारीख 5 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.